मित्रांनो, आपण सध्या आहोत रेट रेदरांच्या मैदानामध्ये. देवेंद्र फडणवीस केसरी हे भव्यदिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होते आणि हे मैदानाचं पर्व तिसरं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल सेमी क्रमांक 3. या सेमी क्रमांक 3 मध्ये अतिशय सुंदर मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला कलडोणकरांचा मित्रांनो लक्ष्मणराव. ती गाडी विजयी ठरलेली, फायनलला पात्र झालेली. तर बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती की हा सुंदर कुठला आहे, काय सुंदरच्या विषयी माहिती जाणून घ्यायची होती. तर दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल, सुंदर कुठला आहे? हा 32 शिराळा तालुका शिराळा. हा, शिराळा तालुक्यामध्ये भागाईवाडी म्हणून गाव आहे. बर. छोटंसं गाव आहे. हा, 300 उमऱ्यांचं. बर. त्या गावातला हा सुंदर आहे. सुंदर आहे. बरं, काय सांगाल, आजच्या सेमीची खूप चर्चा झाली. सेमीची चर्चा झाली. सेमी पण टॉपचाच होता. बर. 3 नंबर तासावर आपली गाडी होती. 4 नंबर आपला देव सर्वांचा बकासूर. बर. त्या देवाची गाडी होती. बर. गाड्या सगळ्या चांगल्याच होत्या सेमीमध्ये. बरं, त्या आजच्या मैत्रीपूर्ण लढतीविषयी काय सांगाल? आणि झाली लढत चांगली. आपल्या बैलांनी पण सगळ्यांना धावून दिलं. म्हणजे पहिल्या 10 मध्ये बैल आपला आहे, पळतोय, पण थोडा अंधारात होता पायऱ्यात म्हणून. बरं, लक्ष्मणरावचा ह्याचा पायरा कसं काय करण्यात आला दादा? लक्ष्मणरावचा आणि याचा मागल्या अड्ड्यात गाडी पळालेली व्यापूरला. बर. आदल्या दिवशी पायरा झालेला. बर. कनेरखेडचे एक मित्र आहेत. बर. त्यांनी पायरा करून दिलेला. बर. बर. व्यापूरमध्ये 4 नंबर केला गाडीनं. बर. फायनलला बाहेर नव्हती गाडी. बर. बर. तरी पण 4 नंबर केला. मग त्या दिवशी ठरलेलं की ह्या मैदानात हायशी गाडी हाणायची. बरं, आणि गटाला किती वेळात पळाला तुम्ही गट क्रमांक? गट क्रमांक आपण 5 मध्ये पळालो आणि बाहेरनं पळालो. आणि निकाल कसा होता? सुट्टा होता का? नाही, गटाला सामना झालेला. गटाला सामना झाला. हो, गटाला सामना झालेला. गटाला सामना झाला होता. तर सामना घेऊन वरती आला तुम्ही? हो, सामना झाला गटाला. आणि सेमीला 3 नंबर तासावर गाडी निघाली. गाडी कोणाच्या नावाने पळती आणि मालक कोण आहेत? मालकांचं पूर्ण नाव सांगा. मालकांचं पूर्ण नाव आहे अर्जुन बाळाराम पाटील. सरपंच आहेत ते भागाईवाडी गावचे. त्यांचा बैल आहे. त्यांचा अर्जुन पाटील बागावडी या नावाने पळते. बरं. तर आजच्या ह्या विजयाबद्दल, म्हणजे भागातलंच मैदान आहे आणि त्याच मैदानात राहिला, आनंद कसा आहे? आनंद भरपूर आहे आजचा. सेमी पास केल्यानंतरच म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रू आलेलं आज. बरं, आणि आजच्या चालकाविषयी पण सांगण्यात आलं होतं की चालक म्हणले होते आता पहिल्यासारखं काय गाडी एवढी जमत नाही आणायला, असा काहीतरी विषय झाला. गटाला आपली गाडी दोंडी ड्रायव्हर पेट नाक्याने आणलेली. पण बकासूर सोबत राजा होता नानांचा. तो दोंडी सांगतो ना. मग दोंडी म्हणला ड्रायव्हर दुसरा बघा. मग बाळू आपला पहिल्या गाडी हाणत होता. चेतक आपला एक बैल होता पहिला. त्या बैलाची बाळू ड्रायव्हर मांडव्याची गाडी हाणत होते. सरपंचाने त्यांना फोन केला तर ते म्हणजे या बैल खाली घेऊन हाणतो गाडी, काय अडचण. बाळू ड्रायव्हर कुठे? बाळू ड्रायव्हर खाली आहेत. खाली गेले. बरं, आता मित्रांनो फायनलचे चिट्ट्या काढायचं काम सुरू आहे आणि अतिशय सुंदर अशी मैत्रीपूर्ण लढत झाली. सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं की सुंदर कुठला आहे, सुंदरच्या विषयी माहिती तर जाणून घेतलेली. आता आपल्या समयेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत, लुगडे सर आहेत. नमस्ते सर. नमस्ते. बऱ्याच दिवसात भेट झाली आणि सरांनी आवर्जून फोन केला आणि प्रेक्षकांची इच्छा पण आहे म्हणली, कमेंट पण आल्यातले. तर तुम्ही सांगा सुंदर विषय काय सांगाल, आजच्या लढतीविषयी काय सांगाल? आजची लढत अतिशय सुंदर झाली. आणि कसं आहे, आपण पळतो हे आपल्या गावाचं नाव, आमच्या सरपंचाचं नाव आणि आमच्या या संपूर्ण टीमचं नाव. आणि ह्या बैलांच्या पाठीमागे असणारी टीम जवळजवळ 51 आमची मुलं आहेत आणि ती बऱ्यापैकी सगळी बैलासाठीच वेळ देतात. आणि आम्हाला काय करायचं, तर आमच्या सरपंचाचं नाव व्हायला पाहिजे, आपल्या गावाचं नाव व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही कोणाच्या ईर्ष्येसाठी किंवा ह्याच्यासाठी बैल पळवत नाही. पूर्वी आमच्याकडे चेतक होता. हा सुंदर सुद्धा महाराष्ट्र केसरी झाला. त्यावेळेला आपण मुलाखत घेतली होती. बरोबर. तर तिथनं आमची सुरुवात झाली. त्याच्या अगोदर चेतकनं आम्हाला भरपूर गुलाल दिले होते. पण त्यानंतर सुंदरनं आमचं नाव महाराष्ट्र केसरी वसनं केलं आणि आज त्यानं एवढ्या मोठ्या मैदानात सिद्ध करून दाखवलं की बाबा भागाईवाडकरांचा सरपंचांचा सुंदर, अर्जुन पाटील सरपंच आहेत, त्यांचा सुंदर अतिशय चांगल्या पद्धतीने पळतोय. आणि आम्हाला ह्यातच आनंद आहे की आमच्या गावाचं आणि आमच्या सरपंचाचं, आमच्या भागाचं, आमच्या या सगळ्या टीमचं, ही कष्ट करणारी जी सगळी मुलं आहेत या सगळ्यांचं नाव व्हायला पाहिजे, एवढाच एक उदात्त हेतू त्याच्या पाठीमाग आहे आणि त्यासाठी आम्ही ही मैदानी खेळत असतो. आजच्या जी सेमी क्रमांक 3 झाला त्याच्याविषयी काय सांगा? सेमी क्रमांक 3 झाला, त्यामध्ये कसं आहे, आम्हाला देवाच्या सीमेत पळायला मिळालं आणि देवाबरोबर पळायला मिळालं ह्याचा आनंद आहे. आणि त्याच्यापेक्षा आपली गाडी राहिली ह्याचा खूप आनंद आहे. अक्षरशः सांगायचं म्हणजे सगळ्या मुलांच्या डोळ्यातनं त्यावेळेला पाणी आलं की बाबा आपला बैल सीमित राहिला आणि त्याचा खूप आनंद आहे.
मी सुद्धा आनंदानं नाचत होतो ना, अक्षरशः मला BP वाढला तर डोळ्यातनं पाणी आलं माझ्या सुद्धा. चालतंय, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आता फायनल साठी. धन्यवाद दादा. आपण आला तिथं आणि मुलाखत घेतली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं आभार मानतो. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद.